आता बस झालं. ही लोकशाही आहे की हुकुमशाहीची प्रयोगशाळा? दिल्लीच्या जंतर मंतरवर आज काय घडलं ते पाहून तुमच्या रक्तातली उष्णता वाढली की नाही? वाढली नसेल तर समजून घ्या की तुमच्या मनातली लोकशाही मेलेली आहे. 21 दिवस झाले सोनम वांगचुक नावाचा एक पद्मश्री विजेता केवळ न्यायासाठी उपोषणाला बसला होता. आज त्याला सकाळी काय झालं? पोलिसांनी त्याला का उचललं, रुग्णवाहिकेत कोंबलं आणि जबरदस्तीने सफरगंज रुग्णालयात नेऊन टाकलं? का? कारण सरकारला भीती वाटते. भीती या गोष्टीची नाही की तो माणूस मरेल, भीती या गोष्टीची आहे की त्याचं उपोषण देशातल्या तरुणांचे डोळे उघडेल. जरा शांतपणे विचार करा. नीट परीक्षेचा घोटाळा, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ खंडोबा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसलेले शिक्षण मंत्री, या सगळ्यांवर प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? 21 दिवसापासून हा माणूस शांतपणे मरण स्वीकारायला तयार होता, पण सत्तेत बसलेल्या बड्या धेंड्यांना एकदाही वाटलं नाही की आपण जाऊया, बोलूया आणि चर्चा करूया. चर्चा तर सोडा, त्यांना उलट उचलून नेलं गेलं. अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्यांना मारहाण झाली. आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला. मला सांगा, हा कसला सबका साथ आणि सबका विकास आहे? हा तर आवाज दाबल्याशिवाय कोणाचाही उद्धार नाही, हा नवा मंत्र वाढतोय का? कोणाच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे? नीट पेपर फुटला, लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण एका मंत्र्याला खुर्चीवरून खाली उतरवण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. का? कारण ते मंत्री महोदय खुर्चीला चिटकून आहेत आणि सरकारला भीती वाटते की एका मंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण सत्तेचा पराभव आहे. हा अहंकार नाही तर काय आहे? पोलिसांना रस्त्यावर उतरवून आंदोलकांवर गुन्हेगारासारखं वागणूक देऊन तुम्ही लोकशाही वाचवत आहात की संविधानाचा गळा घोटत आहात? जंतर मंतरवर आज जे पोलिसांचं तांडव झालं ते पाहून हे स्पष्ट होतंय की या देशात आता प्रश्न विचारणारा हा देशद्रोही आहे आणि भ्रष्टाचार करणारा हा सत्तेचा लाडका आहे. 20 जुलैला संसदेवर मोर्चा निघणार आहे. हे सरकारला किती लाट्या काट्या चालवणार, किती जणांना तुरुंगात डांबणार. जर सोनम वांगचुक यांच्यासारख्या शांतताप्रिय माणसाला न्याय मिळवण्यासाठी रुग्णालयात आणि पोलिसांच्या कोठडीत जावं लागत असेल तर सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं? आज वेळ आहे सावध होण्याची. उद्या जर तुमच्या मुलाला भविष्याशी खेळ खेळला गेला आणि आवाज उठवला तर तुमच्या दारातही अशी पोलिसांची गाडी उभी असेल. ही लढाई आता केवळ एका परीक्षे संबंधित नाही आहे. ही लढाई आहे आता गप्प बसणार नाही हे दाखवण्याची. सत्तेच्या मस्तीत आकडे बुडवलेल्यांना आता एकच सांगायचं, लोकशाही रस्त्यावरच्या आंदोलकांनीच जिवंत राहिली आहे आणि तुम्ही ते कितीही दाबली तरी ते पुन्हा उचलून वरच येईल. तुम्ही आज या दडपशाहीच्या बाजूने आहात की सत्याग्रहींच्या? उत्तर द्यायची वेळ आता आली आहे. ही वेळ आता मौन बाळगण्याची नाही, तर ही वेळ आहे आरपारच्या लढाईची. या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला काय वाटतं? सरकारने अशा प्रकारे आंदोलकांना बळजबरी उचलून नेणे ही त्यांची असहायता आहे की वाढलेला अहंकार? कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या अनिस्पीक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.